आज 21 जुलै मंगळवार. कुंभ राशीच्या मंडळींनो, हा व्हिडिओ सुरू केल्यानंतर शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण श्रद्धानुसार अशा एका संकेताबद्दल बोलणार आहोत ज्याकडे अनेक जण विशेष महत्त्वाचे पाहतात. काही दिवसापासून तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, माझी अडकलेली कामे कधी पूर्ण होतील, माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल कधी होईल, किंवा मी इतके प्रयत्न करूनही अपेक्षित यश का मिळत नाही. जर असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मंगळवार हा अनेकांच्या श्रद्धेनुसार प्रार्थना, धैर्य, संकल्पनाचा दिवस मानला जातो. अशा दिवशी अनेक जण आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून नव्या सुरुवातीची प्रेरणा घेतात. आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीसाठी आजचा दिवस कसा राहिला जातो, कुलदेवताच्या स्मरणीय महत्त्व काय मानले जाते, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे आणि दिवस सकारात्मक पद्धत कसा घालवावा. एक विनंती, हा व्हिडिओ मध्ये बंद करू नका, कारण शेवटच्या भागात मी श्रद्धेनुसार सांगितला जाणारा एक साधा उपाय, एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे जी अनेकांना आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार देणारी ठरेल. जर तुमची आपल्या कुलदेवतेवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय कुलदेवता नक्की लिहा. व्हिडिओ लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक व राशी भविष्य माहितीसह चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता सुरू करूया. आजचा दिवस कुंभ राशीसाठी कोणते संकेत घेऊन येतो श्रद्धेनुसार समजून घेऊयात. चला तर मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. मंडळी, आता आपण आजच्या दिवसाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. 21 जुलै मंगळवार हा दिवस प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सारखा असेल असं नाही. राशीफळ हे सामान्य ज्योतिषीय मांडणीवर आधारित असतं, त्यामुळे हा संदेश मार्गदर्शन म्हणून ऐका आणि महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या परिस्थितीनुसार घ्या. कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वभाव विचारशील, स्वातंत्र्य आणि नवीन मार्ग शोधणारा असतो, पण कधी कधी या स्वभावामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आजचा दिवस अशा प्रश्नाकडे शांतपणे पाहण्याची संधी देऊ शकतो. जर काही दिवसापासून एखादे काम अडकले असेल, एखाद्या व्यक्तीशी संवाद होत नसेल किंवा एखाद्या निर्णयामुळे पुढे ढकलताना, तर आज घाई करू नका. घाई करण्याऐवजी संयम ठेवणे अधिक योग्य ठरू शकतं. श्रद्धेनुसार असं मानलं जातं की मंगळवारी आपल्या कुलदेवतेचे मनापासून स्मरण केल्याने मन स्थिर राहतं आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. हा परिणाम प्रत्येकाला सारखा होईल असे नाही, पण अनेकांसाठी प्रार्थना ही मानसिक बळाचा स्रोत असतं. आज दिवसभरात एखादा फोन, एखादी भेट किंवा जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो. त्याकडे रागाने किंवा भीतीने न पाहता समजूतदारपणाने पहा. कधी अशी घटना, छोटी घटना पुढील मोठ्या निर्णयाचा पाया ठरते. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज बोलताना शब्द जपून वापरावे. शांत संवादामुळे गैरसमज टाळता येऊ शकतो. आर्थिक बाबतीतही विचारपूर्वक निर्णय घेणे योग्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा आहे. सातत्य ठेवल्यास पुढील काळात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. मंडळी, या सर्व गोष्टीचं केंद्रबिंदू एकच आहे: श्रद्धा, संयम आणि योग्य कृती. केवळ नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्न करा, हेच खरे बळ आहे. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत कुलदेवतेच्या कृपेने श्रद्धेनुसार सांगितले जाणारे संकेत आणि आज कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत. आज 21 जुलै मंगळवारी अनेक कुटुंबांमध्ये मंगळवार हा कुलदेवतेचे स्मरणासाठी शुभ मानला जातो. श्रद्धेनुसार या दिवशी केलेली मनापासूनची प्रार्थना मनाला स्थिरता, संयम, योग्य दिशा देऊ शकते. कुंभ राशीच्या मंडळींनो, जर काही दिवसापासून तुम्हाला सतत एकच गोष्टीचा विचार येत असेल, एखादे काम पुन्हा पुन्हा अडकत असेल किंवा मनात निर्णयाबद्दल संभ्रम असेल, तर आज थोडा वेळ शांत बसून आत्मपरीक्षण करा. अनेकदा आपण शोधत असलेले उत्तर आपल्याला मनात असते. श्रद्धेनुसार असंही मानलं जातं की काही घटना आपल्याला थांबून विचार करण्यास संकेत देतात. प्रत्येक घटना ही चमत्कार असेल असं नाही, कधी ती योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची संधी असते. आज जर एखादा जुना मित्र संपर्क साधला, कुटुंबात एखादा महत्त्वाचा संवाद झाला किंवा एखादे रखडलेले काम पुढे सरकू लागले, तर त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा, मात्र कोणताही निष्कर्ष काढू नका. कुलदेवतेचा कृपा म्हणजे केवळ अचानक घडणारी घटना नव्हे. अनेकांच्या श्रद्धेनुसार खरी कृपा म्हणजे संकटाची स्थिरता.
अडचणीत योग्य विचार आणि योग्य यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची शक्ती. आज संध्याकाळी किंवा रात्री काही क्षण आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. शक्य असल्यास दिवा लावा, मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. अनेकांसाठी अशी प्रार्थना मानसिक शांतता स्रोत ठरेल. जर तुमच्या मनात कोणाबद्दल राग, मत्सर किंवा दुःख असेल तर आज ते मेहनतून कमी करण्याचा प्रयत्न करा. शांत मनाने घेतलेला निर्णय अनेकांना अधिक योग्य ठरवतात. मंडळी, लक्षात ठेवा, श्रद्धा, प्रयत्न याची साथ असेल तर माणूस कोणत्याही कठीण प्रसंगाला स्थिरता समोर जाऊ शकतो. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि नातेसंबंधात आजचा दिवस कसा जाऊ शकतो आणि कोणती सावधगिरी बाळगावी. मंडळी, आता आपण त्या भागात आलो आहोत ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. आजचा दिवस तुमच्या कामावर, आर्थिक नियतीवर, संबंधावर आणि मानसिक स्थितीवर कसा परिणाम करू शकतो हे श्रद्धेनुसार समजून घ्यावा. सर्वप्रथम करिअर, व्यवसायाबद्दल बोलूया. कुंभ राशीच्या व्यक्ती नवीन कल्पना, वेगळा विचार आणि स्वतःचा मार्ग निवडण्याची वृत्ती असलेले असतात. त्यामुळे अनेकांना त्यांना उशीर होईना पण योग्य संधी मिळाली तर. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज तुमच्या बोलण्याची शैली खूप महत्त्वाची ठरेल. एखादी वरिष्ठ किंवा सहकार्याशी मतभेद होण्याची शक्यता असेल तर संयमाने संवाद साधा. शांत स्वभाव अनेकांना मोठा वाद टळतो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन व्यवहार करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. आज कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेताना घाई करू नका. विश्वास ठेवा, पडताळणी करायला विसरू नका. आर्थिक बाबतही आजचा दिवस नियोजनाचा आहे आणि खर्च समोर येऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे फायदेशीर ठरेल. काहींना जुने थकलेले पैसे किंवा एखादी आर्थिक बातमी मिळू शकते पण प्रत्येकासाठी ते सारखे असेलच असे नाही. आता कुटुंबीय बोलूया. घरातील एखादी व्यक्तीशी शांतपणे संवाद साधण्याची गरज भासू शकते. काही गैरसमज फक्त एका प्रेमळ संवादामुळे दूर होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला दुर्लक्ष करू नका. याचा अनुभवातून योग्य दिशा मिळू शकते. वैवाहिक जीवनात छोट्या गोष्टीवरून मोठा वाद वाढवण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शांत निर्णयामुळे संपूर्ण वातावरण बदलू शकतं. प्रेम संबंधामध्ये असलेल्या व्यक्तीचा आज कोणताही अफवा किंवा एकही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. समोर बोलणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस लक्ष केंद्रित करण्याचा आहे. मोबाईल, इतर विचलित करणाऱ्या गोष्टीपासून थोडे दूर राहिल्यास अभ्यासात चांगली प्रगती होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत शरीराला पुरेशी विश्रांती द्या. वेळेवर पाणी घ्या आणि नियमित आहार घ्या. जर आधीपासून काही त्रास असेल तर वैद्यकीय सल्ला घेण्यास विलंब करू नका. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, श्रद्धेनुसार मंगळवारी आपल्या कुलदेवतेचे स्मरण केल्याने मनाला स्थिरता मिळते. अनेक जण मनात एक क्षण शांत बसून प्रार्थना करा. तुमच्या कुटुंबाच्या सुखासाठी, स्वतःच्या योग्य निर्णयासाठी आणि मन शांतीसाठी प्रार्थना करा. प्रार्थनेसोबत सातत्यपूर्ण प्रयत्न ही तितकं महत्त्वाचे आहे. मंडळी, आता आपण लक्षात ठेवा, आजचा दिवस चमत्काराची वाट पाहण्यापेक्षा योग्य संधी ओळखण्याचा आणि योग्य कृती करण्याचा दिवस आहे. श्रद्धा तुम्हाला मानसिक बळ देऊ शकते पण तुमचे प्रयत्न तुमचा मार्ग घडवतात. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जय कुलदेवता अशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढील भागात आपण श्रद्धेनुसार सांगितले जाणारे काही सोपे उपाय, प्रार्थना, प्रेरणादायी अनुभव जाणून घेणार आहोत जे अनेकांना सकारात्मक विचार करण्यास प्रेरणा देतात. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या अंतिम महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. 21 जुलै मंगळवार. अनेक कुटुंबामध्ये हा दिवस कुलदेवताच्या स्मरणासाठी विशेष मानला जातो. श्रद्धेनुसार मनापासून केलेली प्रार्थना माणसाला मानसिक शक्ती, संयम, योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते. कुंभ राशीच्या मंडळींना जर गेल्या काही दिवसापासून मनात अस्तव्यस्त असेल, एखादे काम वारंवार अडकत असेल किंवा भविष्याबद्दल चिंता वाटत असेल तर आज डोळे आणि वेळ स्वतःसाठी काढा. शांत ठिकाणी बसा, डोळे मिटा आणि आपल्या
कुलदेवतेचे नाव मनापासून स्मरण करा. श्रद्धेनुसार प्रार्थनेचा उद्देश चमत्काराची अपेक्षा नसून मन स्थिर करणे असतो. जेव्हा मन शांत होते तेव्हा निर्णयही अधिक विचारपूर्वक घेतले जातात. आज शक्य असल्यास आपल्या देवावर किंवा कुलदेवतेच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. स्वच्छ मनाने नमस्कार करा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख आणि प्रगतीसाठी प्रार्थना करा. हा साधा क्षण अनेकांसाठी आत्मविश्वासाचा स्रोत ठरतो. यासोबत आजचा दिवस चांगल्या कृतीसाठी वापरा. एखादी गरजू व्यक्तीला मदत करा. मोठ्यांचा आशीर्वाद किंवा घराचा प्रेम संवाद साधा. श्रद्धा आणि सातत्य याची जोड अनेक परंपरांमध्ये महत्त्वाची मानली जाते. मंडळी, लक्षात ठेवा, फक्त उपाय करून यश मिळत नाही. प्रयत्न, शिस्त, योग्य नियोजन, सकारात्मक विचार याची साथ असेल तर प्रगतीचा मार्ग तयार होतो. आज स्वतःला एक वचन द्या. मी भीतीपेक्षा निवड करेल, रागाऐवजी संयम ठेवल, निराशाऐवजी प्रयत्न राहील. कुंभ राशीच्या मंडळींनो, नवीन विचार करण्याची क्षमता असते. त्यामुळे एखादे दार बंद झाले तरी दुसरा मार्ग शोधण्यासाठी ताकद तुमच्यात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला मनात एखाद्या व्यक्तीबद्दल कडूता असेल तर ती सोडण्याचा प्रयत्न करा. मन हलके झाले की पुढे जाणे सोपे होते. आणि आता एक छोटीशी विनंती, जर तुम्हाला आपल्या कुलदेवतेवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय कुलदेवता असे नक्की लिहा. तुमची कमेंट श्रद्धा इतरांना सकारात्मक प्रेरणा देऊ शकते. तर मंडळी, आता आपण पुढील भागात प्रेरणादायी कथा सांगणार आहोत. श्रद्धा, संयम, योग्य कृती याचे महत्त्व समजेल. त्यामुळे पुढील भाग अजिबात चुकवू नका. मंडळी, आता मी तुम्हाला एक सुंदर प्रेरणादायी कथा सांगणार आहे. ही कथा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची सांगणार आहे की सत्य घटना असल्याचा दावा नाही, तर श्रद्धा, संयम आणि प्रयत्न याचे महत्त्व सांगणारी प्रेरणादायी कथा. एका गावात एक तरुण राहत होता. त्याची राजकुंभ होती. तो खूप मेहनती होता, पण कितीही प्रयत्न केले तरी त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते. नोकरी, अडथळे, पैशाची चिंता, घरातील जबाबदारी आणि मनात एक सातत्याचा प्रश्न, माझ्या आयुष्यात असे का घडते? एक दिवस तो आपल्या आजोबाकडे गेला. आजोबांनी त्यांचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. ते म्हणाले, बाळा, संकट आलं की अनेक लोक नशिबाला द्वेष देतात, पण संकट म्हणजे शेवट नसतो. तो माणसाच्या धैर्याची परीक्षा असतं. आपल्या कुलदेवतेचे स्मरण, त्यांच्यासोबत प्रयत्न सोडू नका. त्या दिवसापासून त्या तरुणाने एक नियम, एक रोज सकाळी काही मिनिटे प्रार्थना, त्यानंतर दिवसभर प्रामाणिकपणा मेहनत. त्याने कोणालाही फसवले नाही, कोणाचा मस्कर केला नाही आणि प्रत्येक अडचणीत काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यात त्याला एक नवीन संधी मिळाली. यात तो घाईत निर्णय घेत नाही, विचार करून पाऊल टाकतो. हळूहळू त्याचे काम वाढले की घरात वातावरण सुधारते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास परत आला. एक दिवशी तो पुन्हा आजोबाकडे गेला आणि म्हणाला, आजोबा, खरं कुलदेवतेने माझे नशीब बदलले. आजोबा हसले, म्हणाले, कुलदेवताने तुला 2 गोष्टी सांगितल्या. विचार, पण त्या विचारात चालत राहिला की म्हणून आज तू इथपर्यंत पोहोचला. मंडळी, या कथेचा अर्थ खूप मोठा आहे. श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देते, प्रार्थना मनाला शांत करते, यश मिळवून देते, पण योग्य कृती, सातत्य, प्रामाणिकपणा, प्रयत्न. आज 21 जुलै मंगळवार या दिवशी तुम्ही स्वतःला एक वचन द्या. मी कोणत्याही अडचणीसमोर हार मानणार नाही. श्रद्धा नवीन, त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्न करण. लक्षात ठेवा, प्रत्येक सूर्योदय हा नवीन संधी घेऊन येतो. काल झाले अपेक्षा आज तुम्ही काय करता यावर उद्याचा दिवस उभा राहतो. जर तुम्हाला या कथेचा प्रेरणा मिळाली असेल तर कमेंटमध्ये जय कुलदेवता असे नक्की लिहा. आता पुढील आणि शेवटच्या भागात आपण संपूर्ण व्हिडिओचा सारांश, अंतिम संदेश, विशेष प्रार्थना पाहणार आहोत, जो हा भाग चुकवू नका. मंडळी, आपण या आजच्या संपूर्ण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आज 21 जुलै मंगळवार हा दिवस निमित्त आपल्या कुंभ राशीबद्दल, कुलदेवतेचे स्मरण बद्दल, श्रद्धेनुसार सांगितले जाणारे संकेत, सकारात्मक विचार, योग्य कृती, प्रेरणादायक कथा याविषयी सविस्तर चर्चा केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवा, श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देते, पण आपल्या आयुष्यात दिशा देते. आपले निर्णय, प्रयत्न आणि सातत्य. जर गेल्या काही दिवसापासून तुम्ही निराश असाल, एखादे काम अडकले असेल किंवा मनात भीती असेल, तर आजचा दिवस स्वतःला पुन्हा उभा करण्याचा आहे. भूतकाळ बदलला येत नाही. आज घेतलेला योग्य निर्णय उद्याचा मार्ग नक्की बदलू शकतो. आज संध्याकाळी किंवा शक्य असेल त्यावेळी आपल्या कुलदेवताचे मनापासून स्मरण करा. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, सुखासाठी, शांततेसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा.
चला काही मान शांत करून छोटी प्रार्थना करू. हे माझ्या कुलदेवता, आम्हाला योग्य विचार, योग्य मार्ग, योग्य कृती करण्याची बुद्धी दे. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. संकट सामोर जायचे स्थैर्य दे. अहंकारापासून दूर ठेव आणि मानसिक मेहनतीचे फळ स्वीकारण्याची शक्ती दे. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो. जय कुलदेवता. मंडळी, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा श्रद्धा, राशी, भविष्य आणि आध्यात्मिक विषयावर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि आत्ता कमेंटमध्ये एका शब्दात श्री स्वामी समर्थ जय कुलदेवता असे नक्की लिहा. तसे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून व्हिडिओ पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची प्रक्रिया वाचायला आम्हाला नेहमी आवडेल. पुन्हा भेटू अशाच एका नवी प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जय कुलदेवता. जय श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त रहा. मंडळी, अशाच नवनवीन राशीच्या अपडेटसाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा. मी काजल तुमचं सहर्ष स्वागत करत असते. जर तुम्हाला तुम्ही कोणत्या गावाचे आहेत आणि तुमची कुलदेवती कोणती आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा. सर्वांना बाय.